ही गोष्ट आहे त्या रात्रीची, ज्या रात्रीने एका मातेच्या धैर्याची आणि गरिबीची सर्वात मोठी अग्निपरीक्षा पाहिली. बाबासाहेबांचा लाडका राजरत्न अखेरचा श्वास घेऊन शांत झाला होता आणि रमाईच्या पदरात 1 रुपयाही नव्हता. रात्र संपत आली होती, पण मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कफन घ्यायलाही पैसे नव्हते. शेवटी त्या माऊलीने काय करावे? तिने आपल्या अंगावरच्या साडीचा तो एकमेव पदर फाडला. स्वतःच्या साडीचा तो तुकडा तिने आपल्या काळजाच्या तुकड्याला, राजरत्नला कफन म्हणून गुंडाळला. ज्या मातेने उभ्या आयुष्यात कुणापुढे हात पसरले नाहीत, तिने स्वतःच्या वस्त्रात मुलाला निरोप दिला. गरिबीने शरीर थकवलं होतं, पण स्वाभिमान आणि त्याग हिमालयापेक्षा उंच होता. रमाईच्या या उपकाराची परतफेड आपण कधीच करू शकणार नाही. रमाईच्या या त्यागाला एक विनम्र अभिवादन कमेंटमध्ये नक्की लिहा. भाग 6 साठी फॉलो करा. जय भीम.